आज राष्ट्रीय विज्ञान दिवस. राष्ट्रीय विज्ञान दिवस हा सी.व्ही. रमण यांच्या जन्मदिवशी किंवा पुण्यतिथीच्या दिवशी साजरा न करता 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो यामागची भूमिका मॅडमने सांगितली. संपूर्ण भारताला भूषणावाची बाब ठरावी नव्हे, आशिया खंडातील विज्ञान क्षेत्रातील, विज्ञानाच्या कुठल्याही क्षेत्रातील संपूर्ण जगामध्ये जो सर्वोच्च असा पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार, तो प्रथम डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या रूपाने भारताला मिळाला. तो रमण इफेक्टमुळे आपल्याला तो मिळाला आणि तो 28 फेब्रुवारीला त्यांचा तो रमण इफेक्ट पब्लिश झाला नेचर या नियतकालिकामध्ये. त्यामुळे हा 28 फेब्रुवारी दिवस संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव लौकिक वाढवल्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करावा आणि त्या निमित्ताने शाळा, महाविद्यालय, कॉलेज, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट यांच्यामधून विज्ञान प्रदर्शनी, व्याख्यान, विज्ञानाची जाणीव जागृती, त्याचप्रमाणे विज्ञानाविषयी वेगवेगळ्या गोष्टींचा वहापोह व्हावा अशी त्यामागची भूमिका आहे. मग नेमका नोबेल पारितोषिक सारखं सर्वोच्च पारितोषिक मिळाल्यामुळे नेमका रमण इफेक्ट काय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याचा आपल्याला नेमका फायदा काय झालेला आहे. 1921 रोजी सी.व्ही. रमण हे आताच जे आपले संगीताच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून, विज्ञान गीताच्या माध्यमातून आपण 36 शोध आणि शास्त्रज्ञांची नावं या ठिकाणी बघितली. त्यामध्ये 2 नावं तुम्हाला प्रकर्षाने जाणवली असतील किंवा ऐकायला आली असतील. ती म्हणजे सुविख्यात प्रख्यात शास्त्रज्ञ रुदरफोर्ड आणि थॉम्सन. त्या काळचे नावाजलेले हे शास्त्रज्ञ यांनी डॉक्टर सी.व्ही. रमण यांचा यांच्यासाठी रेफरन्स दिला आणि या व्यक्तीला लंडनला त्या कॉन्फरन्ससाठी बोलवावे असं रेकमेंडेशन केलं. आणि 2021 मध्ये त्या कॉन्फरन्ससाठी ते गेले आणि परत प्रवास करत असताना आपल्यामध्ये सतसत विवेक बुद्धी विचार करण्याची क्षमता जागृत झाली आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं लक्ष गेलं, बाहेर सहज बघत होते ते की समुद्राकडे लक्ष गेलं आणि समुद्राचं पाणी निळं का आहे असा प्रश्न त्यांना पडला. नाही, हे समुद्राचं पाणी निळं का आहे, परत ग्लास भरून किंवा कसं तरी पाणी घेतलं, ते बघितलं, समुद्राच्या बाहेर काढल्यानंतर मात्र त्या पाण्याचा रंग त्यांना काही दिसला नाही, कलरलेस होतं ते, रंग कुठलाही प्रकारचा रंग नव्हता, ट्रान्सपरंट, पारदर्शक. हे असं का होतं असा त्यांना प्रश्न पडला आणि तिथे चर्चा झाली. 1-2 सायंटिस्ट होते आणि मग तो आकाशाचा रंग वरती बघा, आता आकाशाचा रंग कसला आहे, कसा आहे, जवळपास निळा दिसतोय. निळाच आहे ना, आता भर दुपारी आहे त्याच्यामुळे तो निळसर रंग थोडासा कमी वाटतो पण निळा दिसतोय. मग आकाशाचा रंग निळा आहे म्हणून समुद्राचं पाणी निळा आहे असं त्यांना सांगण्यात आलं किंवा चर्चेतून असा सूर निघाला. परंतु ते काही सत्य नव्हतं, त्यांना पटलं नाही आणि त्यांनी 2-4 प्रयोग तिथे करून बघितले आणि त्याच्यातून ते फेटाळून लावलं की आकाशाच्या रंगामुळे समुद्राचा रंग, पाण्याचा रंग काही निळा नाहीये. मग हा प्रश्न त्यांना पडला. तुमच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे, प्रश्न पडणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रश्न आला पाहिजे मनामध्ये. प्रश्न आला तर त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं, तिला चालना मिळते, नवीन शोध जन्माला येतो. तो प्रश्न पडला आणि ते सोडून दिलं की त्यांनी तो प्रश्न सोडला नाही. जवळपास 7 ते 8 वर्ष या प्रश्नावरती त्यांनी काम केलं आणि साधारणतः 1928 मध्ये त्यांना त्याचं उत्तर मिळालं आणि ते उत्तर होतं रमण इफेक्ट नावाचं. आणि मग ते 28 फेब्रुवारी 28ला जगासमोर आलं आणि पुढे त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. मग काय होता रमण इफेक्ट, तर त्या पूर्वीच्या आता सूर्यकिरण, पांढरा किरण, सूर्यकिरण हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ज्यावेळेस जात असेल तर तो सरळ जातो, त्याची वेव्हलेंथ, तरंग लांबी वगैरे काही बदलत नाही. यांचा रमण इफेक्ट येण्याच्या आधीचा हा समज होता, परंतु तो समज त्यांनी बाजूला सारला आणि त्यांनी असं दाखवून दिलं की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याची तरंग लांबी, वेव्हलेंथ ही बदलते. आणि सूर्याच्या किरणामध्ये किती रंग आहेत माहिती आहे का? सूर्याच्या किरणामध्ये 7 रंग आहेत विविध प्रकारचे, लाल, निळा, तांबडा, जांभळा, हिरवाण, जे काय असतील ते, पांढरा पण आहे त्याचा. मग प्रकाश किरण ज्यावेळेस प्रिझम मधून पास होतो, काचेच्या माध्यमातून पास होतो, त्यावेळेस त्याची तरंग लांबी बदलते आणि ती तरंग लांबी बदलल्यामुळे जे आपल्याला ते कलर्स मिळतात 7, त्यामधील सगळ्यात जास्त वेव्हलेंथ असलेला कलर आहे निळा आणि तो निळ्या रंगाचं रिफ्लेक्शन जास्त होतं म्हणून सूर्यकिरण पडल्यानंतर ते
समुद्र निळा दिसतो आणि समुद्राचं रिफ्लेक्शन तो परत फिरतो, रिफ्लेक्शन वरती जातं आणि मग आकाश पण आपल्याला निळा दिसतो. असं त्यांनी शोधून काढलं. पुढे जाऊन 2000च्या आसपास वेगवेगळी संशोधने त्या रमण इफेक्ट वरती झाली. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी 2000च्या आसपास आता हा रमण इफेक्ट शोधला. ठीक आहे, काय झालं मग आपल्याला काय फायदा आहे त्याचा? तर 100% फायदा. इतकी मोठी क्रांती झाली की आता एक साधे उदाहरण तुम्हाला एका ग्लासमध्ये 4-5-6 पदार्थ टाकले आणि मिक्स करून टाकले. वेगवेगळे रंग असतील, काय असतील, वेगवेगळे साखर, वेगवेगळे काय जे असेल, गूळ वगैरे असं काय असेल, रेग्युलर मीठ वगैरे हे सगळं टाकलं आणि त्या रंगातून शोधायला लावलं यामध्ये कुठले पदार्थ आहेत, शोधता येतील का? आता अशक्य गोष्ट आहे. नुसतं बघून तर काही नाही, किंवा पिण्यासाठी दिलं चव टाकून पण ते शक्य नाही. परंतु रमण इफेक्टने मात्र ते सहज शक्य होतं. प्रकाश किरण पास केल्यानंतर तरंग लांबी बदलते आणि ती वेव्हलेंथ आणि रमण परिणाम दिसतो. आणि नंतर जसं आपण ECG काढतो तसं तो पॅटर्न बाहेर काढला का कुठला पदार्थ आहे, किती त्याच्यात मिक्स केलेला आहे, हे सहजपणे आपल्याला सांगता येतं. मग याचा काय फायदा? तर आता फॉरेन्सिक मध्ये अलीकडचे गुन्हेगारी क्षेत्र अत्यंत वाढलेलं आहे. तुम्ही फॉरेन्सिक लॅब किंवा तुम्ही सिरियल वगैरे फार जास्त बघतात, त्याच्यामुळे फॉरेन्सिक हा शब्द तुम्हाला माहिती आहे. ते गुन्हा शोधण्यासाठी कसे वगैरे घेऊन त्या फॉरेन्सिक मध्ये त्या तरंग लांबीचा रमण इफेक्टचा उपयोग करून संशोधनासाठी उपयोग होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेतकरी राजासाठी आपण जी पेस्टिसाइड्स बनवतो बघा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांसाठी कीड वगैरे पडतं पिकांवरती, तर जे पेस्टिसाइड बनवले जातात, जे औषधं तयार केली जातात, तत्पूर्वी त्या पिकांवरती कुठल्या प्रकारचा कीटकाचा प्रादुर्भाव आहे ते कीटक घेतलं जातं, त्याच्यावरती रमण इफेक्ट वापरला जातो आणि त्याच्यामधून